नमस्कार मंडळी, अन्न हे पूर्णब्रह्म या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मखाण्याची खीर. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: दूध, साखर, मखाना, ड्रायफ्रुट्स, केसर घातलेलं दूध, किसमिस आणि वेलची पावडर. सर्वप्रथम थोडंसं तूप घालून घ्यायचं. यामध्ये 1 वाटी मखाणा तुपात भाजून घ्यायचा. मखाण्याची खीर ही खूप पौष्टिक असते. खास करून ज्या लोकांना प्रोटीन जास्त खायचं असतं, जे लोक जिम करतात त्यांच्यासाठी हे फार उपयुक्त अशी खीर आहे, मखाणा खीर. थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे मखाणे. लो फ्लेमवरच भाजायचे, नाहीतर ते जास्त जळून जातील. लो फ्लेमवर मखाणे जास्त वेळ भाजल्यामुळे ते थोडे क्रंची पण बनतात. काढून घेत आहे मी मखाणे, लालसर झाले. त्यानंतर हे थंड व्हायला ठेवू आपण. आता आपण जे ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतले आहे ते थोडे हलकेसे भाजून घ्यायचे. मी थोडं तूप जास्त वापरलंय, तुम्ही तूप इथे कमी वापरू शकता. ड्रायफ्रुट्स काढून घेत आहे. यानंतर हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे, भाजलेले मखाणे आणि ड्रायफ्रुट्स. थोडेसे गार्निशिंग साठी मी बाजूला काढून ठेवते. हे मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये दूध ओतायचं. दुधाला उकळी येईपर्यंत छान गरम करून घ्यायचं. त्याच भांड्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळे थोडं ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ते दिसत आहे दुधामध्ये. अशा प्रकारे छान दुधाला उकळी आली आहे. आता यामध्ये आपण जे वाटण काढून घेतलं मखाणे आणि ड्रायफ्रुट्सचं ते घालूया. याचे छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून याचे गोळे राहणार नाहीत. आणि याला छान उकळी येऊ द्या. जवळपास 1 पाव दूध होतं ते इतकं गरम करायचं की त्याचं अर्ध दूध राहिलं पाहिजे, त्यामुळे खीर थोडी जाडसर होईल. लो फ्लेमवरच उकळू द्यायचं दुधाला. हे बघा, जवळपास 10 मिनिटे दुधाला उकळी येऊ देत आहे मी. यामध्ये हळूहळू घट्टपणा येतोय, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये केसर घालून ठेवलेलं दूध टाकायचं. त्या केसरमुळे स्वाद पण छान येतो आणि रंग पण थोडा छान येतो. त्यानंतर आपल्या आवडीनुसार साखर टाका. मी इथे 1 वाटी साखर घेतली होती, त्यामधली मी अर्धी वाटी साखर मी टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कोणाला गोड आवडतं, कोणाला फिक्का आवडतं, त्यानुसार तुम्ही टाकू शकता.
साखर टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला 3 ते 4 मिनिटं गॅसवर उकळू द्यायचं. त्यामुळे अजून थोडा घट्टपणा येईल. त्यानंतर मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे. वेलची पावडरमुळे छान स्वाद येतो आणि स्मेलही छान येतो खीर खाताना. बघा, वेलची पावडरचे थोडे गोळे राहतात, त्यामुळे ते नीट व्यवस्थित हलवून घ्यावे, फिरवून घ्यावे चमचा, त्यामुळे ते गोळे राहणार नाहीत. बघा, केसर घातलेल्या दुधामुळे छान येलो कलर येतोय खीरला. आता यामध्ये थोडेसे वरून मखाने टाकायचे. खायलाही छान लागतात आणि दिसायलाही छान लागतात. त्यानंतर आपण जे गार्निशिंग साठी बाजूला ठेवले होते ड्रायफ्रुट्स ते घालून घेत आहे. हे बघा, छान अशी उकळी येत आहे खीरला. त्यानंतर 1 चमचा मनुका, हे आपापल्या आवडीनुसार ज्यांना घालायची ते घालू शकतात, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातले तरी चालेल. अशा प्रकारे ही पौष्टिक मखाण्याची खीर आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.